हे आहे आपल्या हार्वेस्टरचं पॉवर हाऊस. आता बघा हे टब लावत आहे, त्यानंतर बस आता डिलेवरी देणं आणि झाली मशीन. मिरर्स पण कंपनीतून येतात, आपल्याला लावावं लागतं. स्ट्रक्चर पूर्णच झालेलं आहे. त्यानंतर मशीनसोबत पाण्याची कॅनसुद्धा येते, म्हणजे सगळंच काही देते कंपनी. पण तुम्ही जर जास्ती एक्सपेक्ट करणार तर ते पण मिळणार नाही, बरोबर ना शेतकरी मित्रांनो. आता या प्रकारे पूर्ण हार्वेस्टर आपलं फिट झालेलं आहे. आता हे फक्त टपचे 1-4 नट लावणं आणि बस, मग बाकी झालं आहे सगळं. आता तुम्हाला थोडी हार्वेस्टरबद्दल जानकारी देऊनच देतो. तुम्ही इतका हार्वेस्टरचा व्हिडिओ बघितला तर बघा, आपलं हे आहे पानेसर कंपनीचं G60 मॉडेल. पानेसर G60. यात मेन वैशिष्ट्य म्हणजे याच्यात डबल थ्रेशर आहे. तर याच्यात डबल थ्रेशिंग टेक्नॉलॉजी आहे. बाकीच्या सगळ्या हार्वेस्टरमध्ये सिंगल थ्रेशर येते. त्यानंतरच या हार्वेस्टरमध्ये जर वैशिष्ट्य म्हटलं तर मोटराईज कटर बारमध्ये हार्वेस्टर येते. जर तुम्ही 2 व्हीलमध्ये मशीन घेत असेल तर समोरचा टायर 15चा येतो, 15/9/28. आणि याचा मागचा टायर येतो 750/16चा. 750/16 MRF कंपनीचे असे ब्रँडेड टायर दिले आहे, समोरचा पण आणि मागचा पण. ही मशीन जी तुम्ही बघू शकत आहे मागे, ही आहे 100% भुसा मॉडेल. याच्यात आहे 10 क्विंटलची कॅपॅसिटी आपल्या भुसाची. त्यानंतरच या मशीनला लागला आहे आपलं SMS सिस्टीम. जे पोंगा दिसत आहे तो SMS आहे. 220 लिटरची डिझेल टँक आहे. ऑगर आहे, ऑगरसुद्धा स्टेनलेस स्टीलमध्येच बनवला गेलेला आहे. त्यानंतर याची जर जी छोटी टंकी असते ते 50% मॉडेल. त्या 50% मॉडेलमध्ये आपल्या SMS सिस्टीम नसते. एअर टँक पण कंपनीकडूनच मिळाला जाते या मॉडेलला. हे आहे याचं एलिव्हेटर. याचं एलिव्हेटर एक खास वैशिष्ट्याने बनलेलं आहे. एलिव्हेटर चोक होत नाही. बाकी जर धान वगैरे ओला राहिला तर एलिव्हेटर चोक होण्याचे चान्सेस राहतात, पण या मशीनचं एलिव्हेटरसुद्धा चोक होत नाही. त्यानंतर ही रेडिएटरची ग्रिल. असं आपलं हार्वेस्टर आहे. सुंदर असं हार्वेस्टर आहे. सगळाच माल काढतो. बिलकुल चण्याची 0 कटिंग करते. बिलकुल एकदम खाली चिपकूनच कटिंग करते. एक नंबर अशी मशीन आहे. तर बघा, आत्ता आपला हार्वेस्टर येत आहे बिलकुल चण्याची कटिंग करून. पण खूप कस्टमरला असा एक प्रॉब्लेम होता की हार्वेस्टरमध्ये वेस्टेज होतं, हाताने कापलेल्या ज्या बाया आहेत त्याच्यात वेस्टेज होतं. तर बघा साहेब, आपल्याकडे 2 प्लॉट आहे. हा एक प्लॉट आहे इथे आणि एक समोरचा प्लॉट आहे जिथे आपला हार्वेस्टर आहे. आत्ता त्या हार्वेस्टरने कटिंग झालेला प्लॉट आहे. मी दोघाही याच्यात आहे तुम्हाला वेस्टेज दाखवतो. आता खरं म्हटलं बघा, हा तुमचा बायाने कापलेला प्लॉट आहे. हा इथं चणे तुम्ही म्हणजे आता मी कॅमेरामधून दाखवत आहे तर थोडं कमी दिसतं. हे बघा याच्यातही चणे आहेत. तर असा भाग नाही आहे की बायाने कापलं तर वेस्टेज होत नाही. सगळ्यांनीच वेस्टेज तर होणार. जे धरती मातेचं आहे ते घेणारच. पण हे मिसकन्सेप्शन प्रत्यक्ष चुकीचं आहे की बायाने कापलं तर वेस्टेज होत नाही आणि हार्वेस्टरनी कापलं तर वेस्टेज होतं. हे बघा, ही आहे बायाची कटिंग, त्यांच्या हाताची कटिंग. मी आता तुम्हाला दाखवतो आपल्या ज्या मशीन आहे मशीनची कटिंग कशी आहे. 0 कटिंगवरून आहे बिलकुल मशीन आपली, ते दाखवतो तुम्हाला आता. तर बघा साहेब, ही आहे जी कटिंग ती आहे हार्वेस्टरची कटिंग. मला आता तुम्ही सांगा, तुम्ही इथे बघूनच सांगू शकत असाल की कोणाची कटिंग बेस्ट आहे म्हणून. तिथं आपल्याला मोठे मोठे दिसत होते वरचे, इथं बिलकुल कमी आहे. म्हणजे बिलकुल ग्राउंड टच कटिंग असंही म्हणू शकता. ज्याच्याने वेस्टेज आपला आहे तो कमी होत असतो. जिथे जिथे मशीन थांबते तिथे थोडा माल सांडून दिसतो, पण जिथं मशीन थांबत नाही तिथं बिलकुल माल सांडून दिसत नाही. बघा, इथून दिसत आहे कुठं माल सांडून? 1 रुपयाचा माल सांडत नाही आणि वेस्टेज होत नाही, जे कास्तकारांना भीती असते. जे आता मशीनवर तुम्ही बसून आहेत ते आपले अमरावतीचे कस्टमर आहेत. त्यांनी जवळपास 200 किलोमीटर दुरून फक्त आणि फक्त मशीनची कटिंग वगैरे बघायला आले आहे. त्यासोबतच ते पूर्ण फॅमिली आहे, त्यांचे सगळे लोक हे मशीनची फक्त कटिंग बघायला आलेले आहे. 1 नंबर अशी मशीन चालू आहे. 1 रुपयाचा प्रॉब्लेम नाही येत आहे, काही नाही आहे. तर आता त्यांनी मशीनवरून उतरत आहे, आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ. काय वाटली साहेब मशीन? कशी वाटली मशीन? मशीन चांगली वाटते. हो ना, काय खाल्लं
कटिंग कशी आहे? कटिंग कटिंग चांगली आहे ना, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना हो, कटिंग? झिरो कटिंग आहे. त्यानंतर आता आपण मशीनचा भुसा बघू. हो. भुसा कसा बनवता येईल? ठीक आहे ना, बघू ना. बघा तर आता या प्रकारे काही भुसा आलेला आहे, खाली केला आहे आपल्या मशीनचा. एक नंबर असा भुसा आहे बघा, एक नंबर भुसा. तर बघा शेतकरी बंधूंनो, आत्ता आपल्या हार्वेस्टरचा माल आपण खाली गेलेला आहे. या प्रकारची काही क्वालिटी आहे बघा तुम्ही, इतकी सुंदर अशी क्वालिटी आहे बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं की अमरावतीवरून खास आपल्या मशीनचा भुसा बघायला आले होते. तर बघा त्यांच्याकडून आपण रिव्ह्यू घेऊया की भुसा कसा आहे. सांगा साहेब, भुसाबद्दल सांगा, कसा येत आहे? कुठार बघा तुम्ही. भुसार तर एक नंबर मध्ये दिसून राहिला. थोडं ओलं असल्यामुळं थोडं फार तेच. एकेरी दाण्याचं हे दिसून राहिलं थोडं. बघा तुमचं जे ओला राहणार आहे हा. आपला चना, तो ओलाच येणार आहे. हा, ओला आहे तो. हा, ओला होता म्हणून ओला आला. हा. वाळला, जेवढा वाळला राहील तेवढा माल सुंदर येईल. हा, व्हायला इकडून माल हा, सुपर आहे. अजून जेवढा हे राहील. बाकी कुटारात दाणे वगैरे येत आहे का? नाही नाही, दाणे गिने काही नाही. कुटारात दाणे वगैरे नाही येत आहे? नाही, बारीक आहे. नाही नाही, कुठार एकदम एक नंबर आहे. त्यानंतर तुमच्या घरी किती म्हशी आहे? आपल्या घरी आहे 40 म्हशी. 40 म्हशी आहे बरोबर. हा. खाईल का कुटार आहे? अरे वा, एक नंबर. मग अजून का पाहिजे? कास्तकाराला कुटार सुपर पाहिजे, घरच्या मशीन कुटार खाल्लं पाहिजे बरोबर आहे. अल्पासारखं कुठार आहे. अल्पासारखं कुटार आहे ना, तेच. तर या प्रकारचं काही कुटार आहे. या साहेब कुटार दाखवून द्या बघा. आता बघा, आता जस्ट चना खाली गेला आहे. हे कास्तकार आहेत, आपण यांना विचारू की चण्याची क्वालिटी कशी येत आहे. चांगली आहे सर, क्वालिटी चांगली आहे. अतिशय चांगली. त्याच्यानंतर हिरवा दाणा काढताय की नाही काढताय? हिरवा दाना बी निघून राहिला, हिरवा दाणा निघत आहे ना. चण्याच्या क्वालिटी पासून काही इश्यू काहीच नाही. काहीच नाही ना. पुन्हा कुटार कसं निघत आहे? कुटारे सुपर निघत आहे का नाही निघत आहे? उत्पादनही चांगला आहे. चांगलं आहे ना. याच्यापासून खूपच फायदा आहे आम्हाला कास्तकाराला. हा, तुमचं गाईचं साठी झालं. गाई खाईन का नाही कुटार? गाई खाते ना. खाते ना. तेच तेच तेच. त्यानंतर हे आहे आपले मशीन मालक. या साहेब, कसा आहे मशीनचा रिव्ह्यू सांगा बा तुम्ही. मस्त, एक नंबर. ह्या कास्तकाराला विचारा तुम्ही. हा, त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांगा, दिवसाचे किती फोन उचलत आहे आणि किती फोन उचलत नाहीये तुम्ही? आता सोडून द्या, आता सायलेंट वर देवता मोबाईल. सायलेंट वर आहे म्हणते आता फोन. तेच आहे. आणि आता यांचं खरं सांगू म्हटलं तर सोयाबीन वर घ्यायचा दुसरा प्लॅन आहे, कारण की मशीन इतकी सुंदर आहे, काम सुंदर करत आहे का नाही? हो, यायची का नाही? तुम्ही अर्धे पैसे ठेवा तर का विषय. अरे घेऊन घेऊ ना, काय विषय आहे त्या गोष्टीवर. चला, धन्यवाद.